आसाम, केरळ, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू आणि पाँडेचेरी या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने चांगलं यश प्राप्त केलं आहे. विशेषतः वेस्ट बेंगॉलमध्येच म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना चांगला धोबीपछाड दिला आहे. ममता बॅनर्जी यांचा सपशेल पराभव करत भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताच्या दिशेने वाटचाल करतानाचं चित्र सध्या दिसतं आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विजयानंतर आज ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीने आता देशामध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकछत्री कारभार केला होता, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अगदी काहीच जागा येतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीने देदीप्यमान यश मिळवलं आहे. आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे. यावेळेस तर त्या ठिकाणी आणखी जागा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये डाव्यांना दूर सारत या ठिकाणच्या जनतेने काँग्रेस पक्षाला विजयाच्या उंबरठ्यावर आता आणून ठेवलेलं आहे. यामुळे संपूर्ण देशामध्ये आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं कमळ बहरलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीचा हा विजय अतिशय दैदिप्यमान आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा स्वतःची ताकद सिद्ध केली असल्याची प्रतिक्रिया या विजयानंतर आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. मग तामिळनाडू असो, केरळ असो, बंगाल असो, पाँडिचेरी असो, आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टी गेली 2 टर्म राज्य करत होती. त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय. त्याच्यानंतर पाँडिचेरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय. आणि बंगालचा विजय जो आहे तो अभूतपूर्व विजय. भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने झेप घेतली आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगालचा विजय आहे की ज्या पक्षाचे 2 आले होते त्याच्यानंतर 77 आले आणि आता पूर्ण राज्यच बंगालचं जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतलेलं आहे. मतदारांचं अभिनंदन करत असताना सन्माननीय विश्वगुरू माननीय मोदीजी असतील, अमित शहाजी असतील आणि असंख्य त्या ठिकाणी लढवय्ये बंगालचे कार्यकर्ते असतील की त्यांनी आज दहशतवाद, गुंडागिरी ही संपुष्टात आणलेली आहे आणि ममता बॅनर्जीचं जे त्रास देणारं, सामान्य नागरिकांना त्रास देणारं राज्य जे आहे ते खारिज केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो नुसता विजय नाही तर हा ऐतिहासिक आणि महाविजय असा म्हणता येईल, असा भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे आणलेला आहे.